नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी विश्वजित थोरात. मध्यंतरी मी डॉक्टर विक्टर फ्रँकल यांचं मॅन सर्च फॉर मीनिंग हे पुस्तक वाचलं. 1946मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्यांनी त्यांच्या आयुष्याची 3 वर्ष हिटलरच्या छळछावण्यांमध्ये घालवली. ते एक सुप्रसिद्ध ऑस्ट्रियन सायकॉलॉजिस्ट होते. त्यांनी त्या छळछावण्यांमधील प्रसंग पाहून आणि परिस्थितीचा सामना कसा करायचा यावरती त्यांनी सांगितलं आहे. जेव्हा माणसांवरती खूप अत्याचार होऊन सगळेजण आपली मनोबल थकून सगळं काही असं जेव्हा नाहीसं व्हायला लागतं, तेव्हा आपल्याला काय प्रेरणा देतं ह्याच्यावरती त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. तसेच त्याच्यामध्ये त्यांनी लोगोथेरपी, जीवनाचं उद्देश काय, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जीवनाचा एक काही पर्टिक्युलर असा एक ध्येय किंवा उद्देश असा नाही आहे. ते प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या आयुष्याचा उद्देश बदलत असतो. तर त्यांनी हेचं एक संक्षिप्त वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि आपला जर परिस्थिती बदलत नसेल आपली परिस्थिती, तर त्या परिस्थितीमध्ये आपण आपले विचार आणि दृष्टिकोन बदलू शकतो आणि त्यानुसार आपण त्या परिस्थितीमध्ये स्वतःला कसं ढाळायचं त्या परिस्थितीनुसार ते त्यांनी एक चांगल्या स्वरूपात त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि एक रिकमेंडेशन लिस्टमध्ये आपण हे बुक असं ठेवू शकता. जेव्हा कधी आपल्याला असा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये पण फेस करतो, तेव्हा आपण या पुस्तकातून एक विचारधारा किंवा मोटिवेशन घेऊन आपण आपले प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करू शकतो.